मुलांच्या डोक्यावरचा आधाराचा बापाचा हात नसला तरी चालतो ग, पण प्रेमाना मायेनं फिरणारा आईचा हात पाहिजे. आईची गरज आहे मुलांना. समाजातले अनेक नाती अशी आहे जे भरून निघतात, पण जगातलं एकमेव नातं असं आहे ते आई कधी भरून निघत नाही. रुक्मिणी, तुझा माझ्यावर भरोसा नसेल ना तर ऐक. जुन्या काळामध्ये लग्न झालं, लग्नानंतर 2 वर्षानंतर एक बालक जन्माला आलं होतं. आईची जागा कधी भरून निघत नाही यासाठी सांगतोय रुक्मिणी. बालक जन्माला आलं, पण दुर्भाग्य बालक 1 वर्षाचं झालं, त्याची आई मरण पावली. आई मरण पावली. ते लहानसं लेकरू सारखं आई 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 म्हणून रडायचं. आणि ते रडणं मात्र समाजाला राहवलं नाही. समाजानं बापाला सांगितलं, बाबा रे, तुला बायको नको असेल, नको करू लागणं, पण लहान लेकराला आई पाहिजे रे, त्याला आई आणून दे. बापानं लग्न केलं, त्याला बायको नावाची व्यक्ती मिळाली, मुलाला आई नावाची व्यक्ती मिळाली, पण कदाचित आई नावाचं प्रेम नाही मिळालं. आणि म्हणून ते लहानसे लेकरू पहिल्यापेक्षा चेहरा सुकून गेला. तब्येत बारीक होत चालली लेकराची. संध्याकाळची वेळ, धाब्याचं घर आहे. सावत्र चुलीवर भाकरी थापत आहे. बापानं मुलाला जवळ घेतलं, का रे बाळा, घरामध्ये खायला भरपूर आहे, तुझी तब्येत बारीक काय, काही दुखणं आहे तुला, आजार आहे तुला? नाही बाबा. चेहऱ्यावर हसू नाही कधी तुझ्या, काय बात आहे, बस काय बात आहे, काय गोष्ट आहे, हे विचारल्यानंतर त्या लेकराला ज्या गोष्टीचं दुःख होतं ना ते बापासमोर सांगता आल्यामुळं ते लेकरू बापापासून उठलं. संध्याकाळची वेळ आहे, धाब्यावर गेलं. बापाला वाटलं मी याला प्रश्न विचारला, हे न उत्तर देता कुठं गेलं. बाप मागं मागं आला, पण पोरगं आलं, धाब्यावर उभं राहिलं आणि चांदू मामाकडे बघायला लागला. त्या चांदू मामाकडे बघता बघता ते पोरगं, कारण लहान लेकरांना 2 देव माहिती, एक सूर्य आणि एक चंद्र, त्या देवाशी बोलायला लागला. चांदू मामा, काही दिवसापूर्वी माझी आई आली येऊन तुमच्याकडे, जरा बोलावता माझ्या आईला, मला बोलायचंय आईशी थोडा वेळ. आणि ते लेकरू बोलायला लागलं, हे आई, तुला जाताना असं वाटलं असेल आई, मी जरी चालले ना तरी माझं लेकरू काही येत नाही, त्याचा बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मामा आहे, मावशी आहे. आई, खरं सांगू का, जगातली नाती सगळी आहे आई, जगातली नाती सगळी आहे आई. अगं बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मामा आहे, मावशी आहे. आई एवढंच नाही बरं का, आई सुद्धा आहे. पण खरं सांगू आहे, कशाला गेली आई तुम सरला, कोण मागवीन तुझ्या याला, कुणाचे मामा, कुणाची मावशी, कुणाची बहीण ग, आई बिना या जगात प्रेम नाही ग. कशाला गेली आई तुम सरला, कशाला गेली, कशाला गेली, कशाला गेली, कशाला गेली, कशाला गेली आई तुम सरला, शब्दांकन जोडतय ते लेकरू म्हणते आई कशाला गेली स्वर्गाला, कोण मागे तुझ्या बाळाला, कुणाचे मामा, कुणाची मावशी. हे बापानं धावत आला, मुलाला मिठी मारली, का रे बाळा काय झालं, आईसाठी रडतोय ना, आणि आई खाली भाकरी करते ना.
ती तरी आईच आहे, जिची आठवण करतो ती तरी आईच आहे. त्या लहानशा लेकरांना सांगितलं, बाबा ही आई आहे, ती आई आहे, पण ही आई खरं बोलते आणि ती आई खोटं बोलायची. कसं काय रे बाळा? सखी आई, हो बाबा सखी आई खोटं बोलायची, मारीन म्हणायची. मारीत नव्हती बाबा, पण ही आई मात्र मारीन म्हणायच्या अगोदर मारते आणि मग काम सांगते. बाप बाहेर मोठून रडायला लागलाय, बाळा मी तुला आई नावाची व्यक्ती आणून दिली, पण आई नावाचं प्रेम नाही.